नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक स्टार्टरचा पदार्थ पनीर लसुणी। ही तुमचीच फरमाईश आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात प्रथम थँक्स। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। तर पनीर लसुणीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। त्यासाठी आपल्याला लागणारे 100 ग्रॅम पनीर आपण घेतले, त्याचे आपण चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून आपण लसूण घेतलेला आहे बारीक चिरून। 1 पाव चमचा आपण थोडासा तंदूर कलर घालणार आहोत, ऑरेंज रेड कलर आहे तो। 1 छोटी वाटी आपण मैदा घेतलेला आहे। टोमॅटो सॉस आणि पुदिन्याची चटणी घेतलेली आहे आपण ती स्टार्टर बरोबर खाण्याकरता। मीठ चवीप्रमाणे। तेल आपण तळायला घेणार आहोत, पाणी आहे आणि आपण इकडे भाजलेला पापड घेतलेला आहे। तर आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम मला असं सांगायचं आहे की आपण ही जी पनीर लसुणी रेसिपी करणार आहोत, तर आपण इकडे हा पापड घेतलेला आहे। तर हाही लसणाचा पापड पाहिजे, लसणाचा पापड घ्यायचा आणि तो आपण भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा आपण चुरा करून घेणार। आता आपण हा पापडाचा चुरा करून इकडे ठेवलेला आहे। आता आपण काय करूया की आपण इकडे पेस्ट करायची एक आपल्याला। तर एक आपण बाउल घेऊया, त्याच्यामध्ये आपण हा इकडे मैदा घेतलेला तो घेतोय। त्यानंतर थोडासा आपण रंग घेणार आहोत, जो ऑरेंज रेड कलर आपण घेतलेला आहे। लागला तर पुन्हा घालणार आहोत आणि आपण इकडे लसूण घेतलेला आहे। लसूण इकडे जास्त घ्यायचंय, कारण तरच ह्या रेसिपीला तुम्हाला टेस्ट येणार आहे। आणि हीच रेसिपी अशीच तुम्ही कढई बेबीकॉर्न जे असते छोटे छोटे ते तुम्ही करून पण करू शकता। ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात लागेल तेवढं पाणी घालणार आहोत आणि साधारण अशी पेस्ट करून घेणार आहोत। आणि इथे आपण पेस्ट करताना कधी पण मैदाच वापरायचा आहे किंवा गव्हाचा पीठ वापरलं तरीही चालेल, पण इकडे तुम्ही कॉर्नफ्लॉवर नाही घ्यायचा, कारण कॉर्नफ्लॉवर काय असतो की पाण्यामध्ये घातल्यावर तो खाली बसतो। त्यामुळे आपण इथे थोडासा कलर घालूया, थोडंसं पाणी, थोडं पाणी, थोडं पाणी घालायचंय, कारण नाहीतर एकदम तुमची पेस्ट जी आहे आपण जो बॅटर करते ते एकदम पातळ पण होता कामा नये आणि जाडही नको आहे आपल्याला, त्याच्यामध्ये फक्त डीप करायचं आहे। त्यानंतर थोडंसं नावाला आपण मीठ घालणार आहोत आणि आता आपण काय करूया, सगळ्यात प्रथम तेल आहे ते तापवून घेऊया। तेल तापत आलं की आपण हा जो इकडे चुरा घेतलेला आहे पापडाचा, सगळं पनीर आपण लसुणी का म्हणतोय, कारण आपण ह्याच्यात लसूण घातलंय। पापड पण आपण जो घेतलेला आहे तोही लसणाचा पापड घेतलेला आहे। आणि असाच तुम्ही काय काय करू शकता। मी नेहमी म्हणते एक रेसिपी करताना आपली दुसरी रेसिपी ही लपलेली असते। तर अशा वेळेला तुम्ही बटाटा जो आहे तो उकडून घेऊन तो तुम्ही करू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही कुक केलेलं पाहिजे। पनीर पटकन शिजणार आहे, बटाटा शिजलेला असेल तर तो परत पटकन शिजणार आहे। किंवा मग तुम्ही आपले छोटे छोटे बेबीकॉर्न्स असतात ते घ्या, ते मधनं कट करा, पण ते पण तुम्ही उकडून घ्यायचेत आणि तुम्ही असं ते डीप करून घेतलेत तरीही छान लागणार आहे। कारण काय यासाठी करायचं आपण डीप, आपण शिजलेलं का घेणार आहोत, कारण आपण इकडे भाजलेला पापड घेणार आहोत आणि तो तळल्यावर जास्त मग तो करपायला नको, म्हणून आपण जो काही पदार्थ घेतोय तो असा शिजवून घ्यायचा आहे। तर आपण हे काय करूया, तेल आपलं तापलेलं आहे, हे ह्याच्यात डीप करायचं आहे। अशा प्रकारे आपण हे सगळे जे पनीर घेतलेले आहेत ते आपण तळून घेणार आहोत। दोन्ही साइडनी व्यवस्थित आपल्याला फ्राय, आणि हा डीप फ्रायच करायचा। सोबत तुम्हाला सॉस आणि चटणी, पुदिन्याची चटणी जर तुम्हाला करायची असेल तर थोडासा पुदिना घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, आपल्या डाळ्या किंवा शेंगदाण्याचा कूट 1 चमचा घ्यायचा आहे, थोडीशी हिरवी मिरची, मीठ
थोडीशी साखर आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून ती चटणी वाटायची आहे. म्हणजे त्याचा रंगही तसाच राहतो आणि ती तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून एक 15 दिवस तरी त्या डब्यात घालून ठेवलं तरी तो काहीही ती चटणी खराब होत नाही, कारण ती आपण लिंबाच्या रसात वाटलेली आहे. तर काय झालेलं आहे, आपलं मस्तपैकी गरमागरम पनीर लसुणी तयार आहे. चटण्याही सॉस आणि चटणी तयार आहे. आता मी काही वेळात त्याचा आस्वाद घेणारच आहे. तुम्ही काय केलं आहे, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर. आणि अशाच काही छान छान रेसिपीज असतील आणि तुमची काही फरमाईश, पटकन फीडबॅक द्या आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई.